एकीकडे आगामी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांनी अक्षरशः पायाला भिंगरी बांधत प्रचाराला सुरुवात केली आहे। निकालाच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्ष आता जोमाने तयारीला लागले। मात्र दुसरीकडे भाजपच्या 2 महिला उमेदवारांना या निवडणुकीत विजयी होण्यासाठी अजिबात प्रचार करण्याची गरज भासली नाहीये। कारण काय तर कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 आणि प्रभाग क्रमांक 26 क मधून भाजपने आपले विजयाचं खातं उघडलंय। आता हे कसं शक्य झालंय आणि भाजपच्या त्या 2 उमेदवार कोण आहेत याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत ते या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। मंडळी, कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 मधून भाजपने आपल्या विजयाचं खातं उघडलंय। या प्रभागासाठी 18 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी एकच अर्ज दाखल झालाय आणि तो अर्ज दाखल केला होता त्या भाजपच्या रेखा राजन चौधरी यांनी। मात्र या जागेसाठी दुसरं कोणीही अर्ज दाखल केला नाही, त्यामुळे इतर कोणत्याही पक्ष किंवा अपक्ष उमेदवाराने आव्हान दिलं नसल्यामुळे निकाल जाहीर होण्याआधीच त्यांचा विजय पक्का झालाय। एवढाच नाही तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 क मधून भाजपच्या उमेदवार आसावरी केदार नवरे यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे। आता भाजपच्या या उमेदवार रेखा चौधरी आहेत तरी कोण हे सांगते। रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत। तसेच भाजपच्या कल्याण विभाग महिला मोर्चाच्या त्या जिल्हाध्यक्ष आहेत। या विजयाला भाजपने हिंदुत्वाचा पहिला विजय असं संबोधलाय। तसेच निवडणूक अधिकारी वरुण कुमार सहारे यांनी या संदर्भात माहिती दिली असून या बाबतची अधिकृत घोषणा 16 जानेवारीला होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। खरं तर हा प्रभाग खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रभाव क्षेत्रात येतो, ज्यामुळे या विजयाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालंय। जेणेकरून एक प्रकारे शिंदे गटाच्या बालेकिल्ल्यातच भाजपने बाजी मारली आहे असं म्हणायला हरकत नाही। पण हे फक्त एकच नाहीये बरं का। भाजपसाठी दुसरा आनंदाचा धक्का म्हणजे प्रभाग क्रमांक 26 क मधून उमेदवार आसावरी केदार नवरे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे। आसावरी नवरे या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून या जागेसाठी एकमेव अर्ज त्यांचाच दाखल झाला। या दोन्ही विजयांमुळे भाजपने महापालिका निवडणुकीत आघाडी घेतली आहे, जिथे एकूण 122 जागांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे आणि 16 जानेवारीला निकाल जाहीर होईल। शेवटी काय, राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता आणि या काळात तिकीट न मिळाल्यामुळे उमेदवारांची बंडखोरी, नाराजी नाट्य, रडारड, राजीनामा, पक्ष कार्यालयाची तोडफोड, पक्षांतर यासारखे अनेक निर्णय घेत पदाधिकारी, नेते मंडळी आणि इच्छुकांनी रौद्र अवतार धारण केल्याचं दिसून आलं। आणि याच पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर यासारख्या शहरांमध्ये काल हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। पण एकीकडे असं असलं तरी दुसरीकडे कल्याण डोंबिवलीत भाजपने बिनविरोधच्या रणनीतीने सर्वांनाच चकित केलंय। तुम्ही या घडामोडींकडे कसं पाहताय हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।